सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज वार्षिक सभा. संचालक मंडळाची ही शेवटची सभा, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी 12 वाजता सांगली येथील धनंजय गार्डन येथे बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सभेत थकबाकीदार शेतकरी व संस्थांसाठी सुरू केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सभासदांसमोर देण्यात येणार आहे. यावेळी सर्व संचालक मंडळ व जिल्ह्यातील सर्व सभासद या बैठकीसाठी खास करून उपस्थित राहणार आहेत. विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सभा ठरणार आहे. बँकेची निवडणूक नोव्हेंबर 2026 होणार असून त्यासाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सभासद संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव विभागीय सहनिबंधकाकडे सादर केले आहेत. प्रारूप मतदार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांनी 5 वर्षापूर्वी बँकेची वार्षिक सभा बँकेच्या सभागृहाऐवजी मोठ्या सभागृहात घेण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून सभेला हजारो शेतकरी सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहतात व विविध विषयावर सुद्धा यावेळी सविस्तर चर्चाही होते. त्यामुळे आज ही शेवटची सभा ही शांततेत होणार का वादळी ठरणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.